हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्रावण महिन्यातील गुरुवारी करा सोपे उपाय, धनसंबंधित परेशानी होतील दूर. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. धार्मिक मान्यता अनुसार भगवान शिव यांची पूजा अर्चा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व परेशानी दूर होतील. त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी येते. श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त भगवान शिव यांची मनोभावे पूजा अर्चा करतात व सोमवारचे व्रत करतात. आपल्याला माहिती असेलच, गुरुग्रह आपले भाग्य देवता आहेत. गुरुवार हा दिवस धनसंपदाच्या दृष्टीने खूप शुभदायक आहे. श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये गुरुवारी भगवान महादेव यांची आराधना करा. त्यामुळे गुरुग्रह वैवाहिक जीवन व भाग्यकारक ग्रह मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये गुरुग्रह हा सर्वात श्रेष्ठ ग्रह मानला जातो व ते सर्व देवतांचे गुरुसुद्धा मानले जातात. भगवान शिव यांना श्रावण महिना अतिप्रिय आहे. या महिन्यामध्ये भगवान शिव माता पार्वती कणखलमध्ये निवास करतात. असे म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव प्रथम आपल्या सासरी कणखलमध्ये राहतात. तेव्हा देवांचे देव महादेव यांची विशेष पूजा केली जाते. शिवपुराणामध्ये वर्णित भगवान शिव अगदी भोळे आहेत. भगवान शिव आपल्या भक्तांच्या भक्तीवरती खुश होऊन त्याला मनासारखे फळ प्रदान करतात. म्हणून साधक श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांची विशेष पूजा अर्चा करून काही सोपे विशेष उपायसुद्धा करतात. आपण सुद्धा धनसंबंधित परेशानीमध्ये आहात तर श्रावण महिन्यामध्ये गुरुवारी पूजा करताना काही लक्ष्मीप्राप्तीचे उपाय जरूर करा. श्रावण गुरुवारी करा धनप्राप्तीचे उपाय कोणते आहेत ते आता आपण बघूया. आपल्याला जर धनप्राप्ती परेशानीपासून मुक्ती पाहिजे असेल तर श्रावण महिन्यातील गुरुवारी स्नान झाल्यानंतर भगवान शिव यांची विधीपूर्वक पूजा अर्चा करा. पूजा करताना कच्चे दूध घेऊन त्यामध्ये केसर मिक्स करून भगवान शिव यांना अभिषेक घाला. असे केल्याने कुंडलीमधील गुरुग्रह मजबूत बनतो व धनसंबंधित समस्या दूर होतात. आपण भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर श्रावण गुरुवारी पूजा करताना भगवान शिव यांना एकाक्षी नारळ अर्पित करा. हा उपाय केल्याने लक्ष्मीनारायण प्रसन्न होऊन महादेव भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपण जर आर्थिक तंगीपासून मुक्त व्हायचे ठरवत असाल तर श्रावण गुरुवारी उसाच्या रसाने भगवान शिव यांना अभिषेक घाला. हा उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये प्रसन्नता पाहिजे असेल तर श्रावण गुरुवारी पूजा करताना देवी माता पार्वतीला सिंदूर अर्पित करून देवांचे देव महादेव यांना पांढरे वस्त्र अर्पित करा. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील संबंध सुधारतात. कुंडलीमधील गुरु मजबूत करण्यासाठी श्रावण गुरुवारी पूजा झाल्यानंतर पिकलेली केळी, चना डाळ, पिकलेली पोपई, बेसन, पिवळे वस्त्र ह्या वस्तूंचे दान करा. त्याचबरोबर विवाहित महिलेला हिरव्या बांगड्या दान करा. श्रावण महिन्यामध्ये गुरुवारी भगवान विष्णू, देवगुरु बृहस्पती व भगवान शिव यांची पूजा केली जाते. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. केळीच्या वृक्षाची पूजा करा व चना डाळ व गूळ अर्पित करा. त्याचबरोबर ओम ब्रह्म बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करा. श्रावण महिन्यामध्ये गुरुवारी पूजा करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा. गुरुवारी सूर्योदयाच्या अगोदर उठून स्नान करा. मग भगवान विष्णू यांना तुपाचा दिवा लावा. मग विष्णू सहस्त्रचे पठण करा. गुरुवारी शिवमंदिरमध्ये जाऊन भगवान भोलेनाथची पूजा करा. गुरुवारी संध्याकाळी केळ्याच्या रोपाजवळ दिवा जरूर लावा व पूजा करा. गुरुवारी पूजा झाल्यानंतर केसर व चंदनाचा तिलक जरूर लावावा. जर केसर नसेल तर हळदीचा उपयोग करा. गुरुवारी गुरुशी जोडले गेलेले पिवळी वस्तू जसे की सोने, हळद, चना डाळ दान करा. गुरुवारी आपले वडीलधारे आई वडील यांचा आशीर्वाद घ्या. त्यामुळे आपले भाग्य प्रबळ होते व धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते. गुरुवारी संध्याकाळी गरीब मुलांना केळी दान करा.
त्यामुळे जीवनातील परेशानी व आर्थिक तंगी दूर होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.